मित्रांनो ही नदी पाहता, ह्या नदीला लोक कटाळलेत. तर मित्रांनो मी आहे आता बिहार मध्ये. आपकी लाइफ कैसी है? फिर आपको इधर मजा आता है कैसा पानी की वजह से? क्या आपको आदत हो गई अभी? हाँ हाँ मित्रांनो पाहू शकताय गुडघ्याभर पाण्यात न येतात ती पोरं. आता तुम्हाला दाखवतो फोटोच्या माध्यमातून मी. बांबू लयत, बांबू पासून सगळ्या गोष्टी बनवतात. हे बघा आता हे बाज बनवली बांबूची, एकदम मजबूत आहे, काय अडचण नाही. मी असा पार हलतोय गटांग गटांग, ते काय होत नाही. आणि इथं हे लोखंड बिखंड काहीच वापरत नाही. अभी तो नदी को बाढ़ आती रहेगी तो आपके घर में पानी आता है क्या? आता है. तो फिर किधर जाते हैं आप रहने? सूची का बंदे पर चले जाते हैं. ये ऐसे रोड पे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी बिहारमध्ये, तर बिहारमध्ये काल हा दुसरा मुक्काम होता. दुसरा मुक्काम पण टेंट लावला होता. अशा प्रकारे पाहू शकता खूप मोठा स्पेस आहे पंप, आणि सगळीकडे लाईट लावली. नवीनच पंप झाला आहे, तर सगळीकडे नुसते बलच बल आहेत. आणि हे रात्रभर चालू आहेत, म्हणजे उद्या कंटिन्यू होता अशा प्रकारचा होता. तर काल रात्री आपण त्या पंपावर विचारलं होतं की राहू का, पण तिकडं स्पेस कमी होता जरा, त्यामुळे तिथं थांबलो नाही. मी इकडं आलो अशा प्रकारे आहे. तर आता चला व्हिडिओ एक एडिट करतो, मग इथनं निघतो. तिथं आपली गाडी सगळं दैवाळ झाले पाहू शकताय. इथं टेंट आहे, टेंटसुद्धा सगळा वाला झाला आहे. चला बाय बाय, व्हिडिओ एडिट करतो. ओके मित्रांनो, तर आंघोळ करतो आता. इथं बोरची मोटर आहे, तर आंघोळ करतो मग इथनं निघतो. तर सर मोटर कैसी चालू करें आप? करेंगे ओके ठीक ओके. नहीं तो खुले में ही ना लेता हूँ, कुछ नहीं अड़चन है. ओके ओके. तर मित्रांनो सोय चांगली आंघोळीची. ओके 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 थँक्यू. ओके ओके मित्रांनो, तर आंघोळ वगैरे केली. मला हे कळत नाही ह्यांनी पंपाला आणि मोटरला एकदम कनेक्शन कसं काय दिलं आहे बोरवेलमधनं, तीच कळलं नाही मला. आता पाहू शकता तिथं पंप पण आहे, हँडपंप पण आहे आणि बोरवेल पण आहे, आणि दोन्ही संगत कसं काय चालतंय हेच लक्षात आलं नाही माझ्या. चला आपले आंघोळ झाली, आता कपडे वगैरे चेंज करून टेंट आवरून निघायचे आपल्याला. तर 7 वाजून गेल्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी लावला होता टेंट. तसं धन्यवाद त्यांचं, ज्यांनी आपल्याला थांबायचा चान्स दिला. चला लय वेळ थांबण्यात काय अर्थ नाही. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. गाडी सामान वगैरे लोड केलंय सगळं, आणि आता निघतोय. चांगलं होतं झोपायची सोय. किडं लय होते, बाकी इथं पावसाळे हे जे दिवस आहेत आभाळ आल्यामुळे किडं सगळीकडेच असणार आहे. तर चला निघतोय आता. इथनं आंघोळ वगैरे टकाटक झाली आणि आता निघतोय गाडी. मित्रांनो पाहू शकताय डोळ्याला सुकून देणारा पट्टा आहे सगळा. नुसतं हिरवगार भात शेती. इकडं जिकडं पाहिजे तिकडं, तिकडं पाहिलं ते भात, तिकडं पाहिलं ते भात. तर आपल्याला थांबायचे आता एका जागा, थांबायची जागा पाहतोय. रिलॅक्स, मला कोण डिस्टर्ब नाही करायला असं पाहिजे. मित्रांनो, तर फायनली निघतो. इथं थांबलो होतो थोडा वेळ व्हिडिओ एडिट करायसाठी, पण तिथं काय झालं व्हॉइस ओव्हर करायचा होता मला, पण इथं ह्यांचं बोलणं जास्त चाललं आहे, त्यामुळं आपण पुढे थांबूया. चांगली जागा होती तशी, काही अडचण नव्हती. ते लय का पाहणार होतं मला व्हॉइस ओव्हरच कळता येत नाही. तर निवांत रिलॅक्स जागेवर थांबायचे मला. बऱ्यापैकी झालंय काम निम्म. आता आहे बिहारमध्ये. तर बिहारमधनं आपण पश्चिम बंगालकडे चाललो होतो. तर एक व्हिडिओ एडिट करायचा होता यूट्यूबचा, म्हणून मी बसलो होतो इथंच एका ठिकाणी. जवळपास 3 तास बसलो या भाऊच्या इथंच, ही पोरगे ह्याच्या इथंच. आणि इथं आल्यावर मी ऑब्झर्व केलं, मी म्हणजे मागं पण 1-2 जागेवर बसलो, पण तिथं लई कालवा असल्यामुळं तिथनं निघून आलो. तर इथं बांबू लय, बांबूपासून सगळ्या गोष्टी बनवतात. हे बघा आता हे बाज बनवली बांबूची, एकदम मजबूत आहे, काय अडचण नाही. मी असा पार हलतोय गटांग गटांग, ते काय होत नाही. आणि इथं हे लोखंड बिखंड काहीच वापरत नाही. बांबूच्या साह्यानेच पत्रा फिट केलाय पाहू शकताय. अजून जे कंपाऊंड बनवतात किंवा घराची साईड बनवतात, ही सगळं सुद्धा बांबूच्या साह्यानेच बनवलेलं आहे. आणि इथं बांबू जास्त आहे बहुतेक. क्या है इधर इसको क्या बोलते? बांस बोलते. बांस ज्यादा है क्या इधर?
हाँ लोहा क्यों नहीं लगाते, क्या लोहा बहुत महंगा पड़ जाता है. तर मित्रांनो इकडं बांबूच आहे आणि मोस्टली बऱ्यापैकी सगळी ही पण हॉटेल बिटीला पाहिली तर अशी कच्चीच आहेत. बांबू चांगलं म्हणजे धाब्यागत जेवणारं हॉटेल पण असंच असते अशा प्रकारचं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय का वापरतात बांबू? पैसे नाहीत म्हणून का टिकाऊ असते, काय असते? कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, तर मी इथं लय वेळ थांबलो होतो. ह्यो पोरगा होता हे ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो इथंच बसलो होतो आणि इथनं निघणार तेवढे ते भाऊ आले. इधर आ जाओ भाई, इस साइड. तो ये भाई आए, क्या बोलोगे भाई? भाई मेरे को ये भाई मिला और ये पूरा भारत यात्रा कर रहे हैं, तो मैं सोचा कि मिल लूँ थोड़ा, इनसे बात कर लूँ थोड़ा, कहाँ का इनका यात्रा है. एक्चुअली मैं भी यात्रा करता हूँ, थोड़ा कम फॉलोवर्स हैं. भाई साहब से लाइक करिए, फॉलो करिए. चलो बाय करो. चलो 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 भाई. ओके चला मित्रांनो, तर आता निघतो इथनं. आजचा दिवसात आपण जास्त व्हिडिओच एडिट करायला मला दिवस गेला. लय कॉम्प्लिकेटेड होता व्हिडिओ, कारण काय झालं क्लिप पुढं मागं झाल्या होत्या. माझं डोकं हल्लं व्हिडिओ ही करायला. बघूया आता रिझल्ट काय होतं, याला व्ह्यू येतात का नाही. माझा आज सकाळपासून अख्खा दिवस गेला व्हिडिओमध्ये, माहिती का मित्रांनो. तर फायनली आपण बिहारमधील सगळ्यात खतरनाक नदीवर आलोय. पात्रच किती मोठं आहे पाहू शकता. इथनं जवळपास 2 किलोमीटर तर लांब ब्रिजच दिसतोय. असा नदी आहे. तर इथं आपल्याला एक रील काढायची चांगली, तर इथंच काढू, पलीकडं पाणी नाही आहे. ही नदी पाहता, ह्या नदीला लोक कटाळले आहेत. तर मित्रांनो मी आहे आता बिहारमध्ये ही नदी आहे कोसी नदी. तर मित्रांनो ह्या नदीला नाही वे बिहारचा शोक म्हणजे दुःख मानलं जात आहे की ही नदी बिहारमधनं जाते, कारण बिहारमध्ये दरवर्षी या नदीमध्ये मुळं पूर येतोय मित्रांनो. आणि ही नदी नाही वे इथं आपल्या हे भारतात उगम नाही पावत, ती उगम पावती चायना तिब्बतमधनं नेपाळमध्ये येते, नेपाळमधनं भारतातील बिहारमध्ये येते. आणि ह्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या नदीचा वाहण्याचा पॅटर्न एकसारखा नाही आहे. म्हणजे दरवर्षी ती नाही वे कितीतरी गाळ वाहून आणते आणि दरवर्षी त्याचा वाहण्याचा पॅटर्न बदलतोय. आणि ह्याचं पात्र पाहिलं आता पाणी कमी, आता 2 किलोमीटरपर्यंत आपल्याला नाही वे हा पूल दिसतोय. अशा प्रकारे 2 किलोमीटरचं इथं पात्र आहे. आणि तिकडं लांब पाहिलं आता कॅमेरात दिसणार नाही आहे, तिकडं नाही 5-5 किलोमीटरचं पण पात्र आहे. इतकं मोठं पात्र आहे. आणि हे नदीला दरवर्षी एक पण वर्ष असं जात नाही की ह्या नदीला पूर येत नाही. ह्या नदीला पूर येतो आणि जवळपास नाही हजारो लोक बेघर होतात. अशा प्रकारचे लोकांचे झोपड्या बिपड्या वाहून जातात. अशा प्रकारची ही नदी आहे. त्यामुळे त्या ह्याला बिहारचा शोक म्हणतात. शोक म्हणजे दुःख म्हणतात. अशी ही नदी आहे मित्रांनो. ही तुम्हाला माहीत होतं का, कोसी नदी. आणि ह्या नदीमुळं 2008 मध्ये एक इतका भीषण पूर आला होता ना, त्यामध्ये डायरेक्ट 3 लाख लोक बेघर झाली होती. अशा प्रकारचा ही नदी आहे. आणि ह्याला दरवर्षी थोडा का होईना पूर येतोय. तुम्हाला दिसतंय का नाही, जेवढं दिसेल तेवढं त्याचं पात्र आहे. पाहू शकताय अशी ही कोसी नदी. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहीत होती का, तर कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाऊ करतोय बारामती ते नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिप, ती पण पॅशन प्रो गाडीवर. आपलं नेपाळ फिरून झालंय, आता आपण भूतानच्या दिशेने चाललोय. चला मित्रांनो, तर एक रील वगैरे काढली पण लय घामाघूम झालो, लय ऊन आहे आणि प्रचंड घाम आला मला, माहिती का. त्यात मी जॅकेट वगैरे घातलंय धुळीपासून वाचवण्यासाठी. आणि ही उंच एवढं कटाडा 3-3.5 फुटाचा आहे, त्याच्यावरून टापून जायचं आहे आपल्याला. तर चला पाहू शकता ही नदी. आणि इतकं मोठं पात्र आहे. इथं तर काही नाही, तिथं तर तिकडून तिकडं किती मोठं पात्र दिसतंय. असं नदी का काय समुद्र आहे तीच कळा नाही मित्रांनो. तर कोसी नदीचं पात्र एवढं मोठं आहे ना, तर इकडं पाहू शकताय नदी वाहती, इकडं नदी वाहती. मी बरोबर पुलाच्या सेंटरला आलो तर मध्ये मोकळ्या पट्ट्यात ज्यावेळेस पूर कमी होतो, ज्यावेळेस नदीला पाणी कमी होतं उन्हाळ्याच्या दिवसात किंवा दिवाळीनंतर, तर इथं शेती पण केली जाते. पाहू शकता इथं भात लावलाय सगळा, दिसतंय का तुम्हाला. डेंजरला मोठी नदी आहे. नदी का समुद्र आहे काय माहिती. इथं तर कमी आहे पण तिकडं पलीकडं नाही वेळ, जितकं डोळ्याला दिसतंय तेवढं नदीचं पात्र आहे. चला लय रिस्की जागेवर थांबलोय मी, चलो चलते. मित्रांनो तर पुलावनं प्रवास करतोय आता. तर पूल लयच मोठा पूल आहे. 2 भागातनं डिवाइड झाली, इकडं निम्मी इकडं निम्मी. मध्ये शेती पण केली जाते.
आला मित्रांनो, तर शेती केली जाते. आपण आता इथं व्हिडिओमध्ये ती पण घेऊ थोडं यूट्यूब इंस्टाग्रामसाठीच्या. मित्रांनो, तुम्हाला कळलं काय मॅटर आहे या नदीचा. ही नदी इथं एवढं पुलापुलतीच बारीक करण्यात आली, म्हणजे मोठे मोठे हे घातले, ताली घातले, तर मग नदीचं पाणी डायव्हर्ट केलंय. बाकी दुसरीकडं लय लांब मोठं मोठं पात्र आहे. इकडं पाहिलं तर लय मोठं पात्र आहे, इकडं पाहिलं तर लय मोठं पात्र आहे. अशा प्रकारचं आहे. आणि चला जाऊया आता. जबराट नदी तशी कोसी नदी. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी म्हणलं हजारो लोक कशी बेघर होतात. तर मित्रांनो, हे पाहताय, हे त्या नदीला पाणी आलं की ही दिसते जेवढी घरं इकडं, ही सगळी घरं सगळी पाण्याखाली जातात. आणि ही लोक रोडवर येऊन हायवेला टेंट वगैरे, म्हणजे टेंट म्हणजे तात्पुरती झोपडी बिपडी मारून राहतात. अशा प्रकारची आहे. तर अवघड आहे बिहारचं, सोपं नाही तेवढं, त्यामुळंच गरिबीत आहे अजून लय. मित्रांनो, तर इथं बिहारमध्ये एक शेतात काम करणारे, तर त्यांना विचारूया. ये इसके लिए क्या बकरी के लिए घास, गाय के लिए, और ये इस पानी में मिल जाता है ये चारा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्याच्यातनं गवत काढतात. ये किस लिए लेके जा रहे हैं सर? घर बनाने के लिए? नहीं, बकरी के किसके लिए? गाय के लिए? ये बालन के लिए. बालन मतलब जलाने के लिए? हाँ, जलाने के लिए क्या? इसमें घास भी है. ओके ओके. घास भी बड़ा है. आपकी लाइफ कैसी है फिर? आपको इधर मजा आता है कैसा पानी की वजह से? क्या आपको आदत हो गई अभी? हाँ हाँ. दुखिया दे आचल पसी मार अंजनत की करबै. अब देखिए ना, यही नहीं उपजा होता है अभी. हाँ, अब जी तो यही नहीं उपज हुआ है. अभी ये पानी सूख जाएगा तो इसमें खेती करेंगे, इसको काटेंगे, इसमें खेती नहीं होगा. फिर काट के क्या करेंगे? बस यही पटेर ले जाना है और क्या करना है. खाना बनाने के लिए, हाँ, जलाने के लिए. जलाने के लिए. इधर गैस की सुविधा नहीं क्या? गैस वगैरह नहीं रहता क्या आपके है पास? सुविधा, है. सब कुछ है, पर ये तो गल जाएगा ना. हाँ हाँ, नहीं गलेगा. नहीं गल जाएगा ना. वो डैम जैसा क्या बना है? गाड बांध. बांध उसके पास नदी है क्या? हाँ, आप बोलोगे वीडियो में कुछ? वीडियो निकालो क्या आपका? वीडियो में बोलोगे? क्या मैं पुणे से आया हूँ, महाराष्ट्र से. महाराष्ट्र बंबई से. बम्बई. हां. तर मित्रांनो, मी आता एक गाव होतं मला दिसलं हायवेच्या शेजारी. इकडून हायवे चाललाय आणि हायवेच्या शेजारी एक गाव दिसलं. तर इथं हे नाहीत वे, ही आपलं ह्याला काय म्हणतात आपल्या इथं, आता मी विसरलो याचं नाव. चांगलंच आहे, सपाळच्या काय वापरतात ही, काय नाव आहे ह्याचं विसरलं मी. तर ही कापून घेऊन चालल्यात. तर कशासाठी घेऊन चालल्यात तर म्हणलं जाळायसाठी, ही वाळवणार जाळायसाठी. आणि हे एक इकडं काकू बसली, ती तिला विचारलं का कशासाठी चालवलंय, तर ती म्हणली गायसाठी गवत चालवलंय. असे असे क्या बोलोगे फिर? आपको कैसा लगता है इधर? इधर तो हमको जो इस जंगल में है तो जंगल में ज्यादा अच्छा होता है. अच्छा लगता है ना. हाँ, रोज का काम कैसे करते हैं? दिन भर में क्या क्या प्रोसेस कैसा रहता है? काम करते हैं, ये खेती भी होते हैं. ये तो नीमा जगह है तो इसमें तो यही होता है, घास होते हैं. खेती में क्या लगाया आपने? खेती में लगाया, धान लगाए हैं. धान में क्या चावल लगाए क्या? अच्छा, वही चावल जिसको ओके, कहते ओके, हैं आपने, ओके वही ओके धान करते हैं इधर. ओके ओके. हाँ, हाँ, उसके बाद धान कट करके गेहूँ भी होगा. जहाँ ऊंचा जमीन है वहाँ गेहूँ भी होगा. ओके भी होगा. अभी ये पानी कितने दिन रुकेगा? ये तो अभी बहुत समय लगेगा इसमें. ओके ओके. इसको बहुत समय लगेगा इसमें. अभी तो नदी को बाढ़ आती रहेगी तो आपके घर में पानी आता है क्या? आता है. तो फिर किधर जाते हैं आप रहने? सूची का बंदे पर चले जाते हैं. ये ऐसे रोड पे जी हाँ. कितने दिन तक? इतने जो जब तक पानी रहते हैं. हर साल ऐसा ही कहना पड़ता है क्या? हाँ, हर एक साल ऐसे 2 घर बनते हैं ना. हाँ.
दो घर, एक रास्ते पे और एक हाँ, नीचे। नीचे। बहुत कठिन लाइफ है आपकी वैसे तो, पर आपको आदत हो गई रहेगी। हाँ, क्या करेंगे? हाँ। तो इस गाँव आपका फिर इनकम का साधन क्या है? पैसे किधर से आते हैं आपके पास? ऐसे यही खेती करते हैं, मजदूरी भी करते हैं। मजदूरी भी करते हैं क्या? इधर कंपनी विम्पनी नहीं है क्या पास में किधर? यहाँ कंपनी यहाँ पास में नहीं। कंपनी में कोई नहीं जाता काम में? नहीं, यहाँ नहीं है कंपनी। कंपनी तो बाहर जाता है, घर- पंजाब जाता है, कोई हरियाणा जाता है, कोई दिल्ली में रहते हैं। बम्बई कोई नहीं जाता क्या? जाता है वहाँ हमारा आदमी बम्बई में जाके बहुत बड़े आदमी बनते हैं इधर के लोग। जाता है वहाँ। हाँ। मान लीजिए काम करते हैं मजदूर। नहीं नहीं, हर घर में से एक लोग को बाहर भेजते हैं क्या, एक लड़के को? हाँ, आप बोलोगे कुछ? ये है। चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। तर मित्रांनो, अशा प्रकारे लाईफ आहे यांची. तर चलो चला, चलो बाय. मित्रांनो, पाहू शकता गुडघ्याभर पाण्यात न येतात ती पोरं. आता तुम्हाला दाखवतो फोटोच्या माध्यमातून मी. तर ह्याला झूम नाही कॅमेऱ्याला. बघा मित्रांनो, आता केवढीशा पुरी इथे आणि किती किती वजन आणले तुम्हाला जवळनं दाखवतो. आता किती किती एकीने वजन आणले, ती सुद्धा पाण्यातनं, कमरे इतक्या पाण्यातनं घेऊन आलेले आहेत. अशा प्रकारचं आहे. कष्ट लय आहे तिथं, कष्टाला पर्याय नाही. इथं बघा केवढीशी बारकी. आणि इकडं बघा, हे असं रस्सी बनवायचं काम चालू आहे. ओके, चलो. तर एक हॉटेल दिसतं इथं, जेवण करूया. आता काय जेवायचं बघूया. चलो. MS27 क्वार्टर चौक, गावाचं नाव डेंजर आहे, क्वार्टर. चला. मित्रांनो, तर दुपारचं जेवण करतोय. तर जेवणात आपलं नेहमीच पनीर, मला दुसरं काय आवडतं नाही. पनीरची सब्जी घेतली. पनीर नाही तर शेवभाजीच खातो मी. शेवभाजी इथं काय अवेलेबल नसते. इथं पनीर खाते, पनीर आणि रोटी. बघूया आता कसं लागतंय. चला. काय मोठं गावाचं नाव काय साधं, गावाचं नाव काय? हॉर्न कसला आवाज होता तिकडे? गावाचं नाव काय आहे? आता तर माझ्या समोर गेलं नाव. येडा मी सर्व झालोय. पाणी बघतो अगोदर, थांबा. मित्रांनो, तर शिमराई या गावात आहे आपण. आणि आता इथं 5 लिटरचं कॅन भरून घेऊया आपण ह्याकडून. भाई, किधर है आपका प्लांट? प्लांट किधर है? प्लांट तो है, मतलब मेरे को क्या समझ में आएगा यार. पानी फिल्टर का है ना, पर RO का ही है ना पानी. बिना आर का चलेगा. हाँ, आदमी को बोलने का तरीका रहेगा तो आदमी मिट्टी भी बेच देता है. वैसे का है. हाँ, कहाँ से आ रहे हैं? महाराष्ट्र. क्या टंकी से लगाएंगे? क्या क्या करेंगे? किससे भरेंगे?
बस 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 एक बॉटल पण येतो खाली. मित्रांनो तर जे टोल नाक्याच्या सगळ्यात शेवटचं असतंय ना ते सगळ्यात मोठं ठेवलेलं असतं गेट. कारण अशा कधी कधी अशा गाड्या पण येतात ज्या टोल नाक्याच्या रेग्युलर गेटमधनं बसत नाही. त्यासाठी मोठं गेट एक राहतं. एकाला लाईन का लागली काय घेऊन चाललाय भाऊ एवढा मोठा. चलो इथं एक आहे की बिनकामाचीच हॉर्न वाजवत असतात. बॉम्ब 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 हॉर्न दिलाय म्हणून काय गरज नसताना. मी तर कधी कधी कन्फ्यूज होतोय. मी एकदम अशा कडन चाललोय हॉर्न वाजवतोय. मी पर खाली घेतोय मस्त पलीकडे सगळं मोकळच आहे ते हॉर्न वाजवतोय. तर चला काय करायचंय मला चड्डी घ्यायची अंडर पॅन्ट पण दुकानात दिसा नाही कपड्याचं. ओके चलो मित्रांनो तो लोकल बिहारी असे मागाशी तर एक लय जबराट होता. डिरी विरी अशी पुढं होती आणि एक मस्त धरून उभा होता. ते मला काय कॅप्चर करणं जमलं नाही. असं झालं. थांबून त्या डेऱ्याचा फोटो काढणं मला योग्य वाटलं नाही. एखाद्याला आवडतोय ना आवडत कसं आहे त्यानुसार. चला दिसती लुंगी गोड आहे तर उघडी चिंटतात. प्रॉपर बिहारी दिसत. क्या नहीं सर क्या कर रहे भैंस चरा रहे क्या? क्या कर रहे? कुछ नहीं मैं तो जा रहा हूँ सिलीगुड़ी. मैं महाराष्ट्र से हूँ. सिलीगुड़ी? हाँ सिलीगुड़ी. मैं मुंबई से आया हूँ मुंबई से. आप खड़े रहो बेस के पास आपका फ़ोटो निकालता हूँ एक. जाओ हो जाओ हो जाओ हो जाओ. चलो अभी कितना दूर है सिलीगुड़ी? हाँ बहुत दूर है. बहुत दूर है क्या? बम्बई से चले हैं. हाँ मुंबई से गाड़िए से चल हाँ, दिए. हाँ गाड़िया से क्या घंटा लगा? 25 दिन हो गए. हाँ? 25 दिन हो गए. 25 दिन हो गए. हाँ हाँ हाँ. हमारे इधर के लोगों को दिखाऊंगा कि लोकल बिहार का आदमी कैसा रहता है. तर चला मित्रांनो ते जे काय गेले त्या माणसाचं तर चला आपल्याला जायचं आहे पुढं. मॅप टाकाय पाहिजे इथनं पुढं. आता इथनं लाईटचं रोड डायव्हर्ट होतात. तर काय करायचं बघूया. मॅप टाकूया अगोदर. मित्रांनो तर लईच इथं जाम झाला आहे बेकार लागला. मित्रांनो तर बाजार भरलाय. राहिला विचारले आता बघूया कसं होतंय. तर इथं राहिला ही पोरं असतात. तर त्या पोरांबरोबर जाऊया. चला तिथंच टेंट लावू त्याच्या खाली.
पत्र्याखाली. चला मित्रांनो, तर आजचा मुक्काम पण बिहारमध्येच आहे. आजचा शेवटचा मुक्काम बिहारमध्ये असतात. उद्या आपण पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. तर पाहू शकता या पेट्रोल पंपावर आपण आता इथं टेंट लावणार आहे. शेड खाली टेंट लावतो म्हणजे वॉटरप्रूफ येऊन कागद टाकायची गरज नाही आहे. ते कागद टाकला की गरम होते, त्यामुळं आपलं निवांत बसू. चला टेंट लावलं म्हणजे आत्ता किती वाजल्या 5:15 इथं अंधार पडतोय. आता 6 वाजलेत. मी इथंच बसलो होतो आणि आता टेंट लावूया. चलो मित्रांनो, तर टेंट वगैरे लावलंय मगाशीच जवळपास. आता 3 तास होऊन गेले टेंट लावलेलं. फक्त काय केलं, गाडी अशी लावून घेतली टेंटला आडवी आणि गाडी लॉक करून घेतली आणि आपलं म्हणजे झोपायला मोकळं. तर पेट्रोल पंपावर लय डेंजर गाणी लागल्यात. पण बिहार आहे भाऊ, इथं काही पण चोरी होऊ शकते. कॅमेरा असला तर कोण काही बोलून देणार नाही, त्यामुळे गाडी लॉक केली. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावर टेंट लावला आहे आणि मोबाईल चार्जिंगला लावून बसलोयच की मला 2 जण डाऊटफुल वाटतात. ते दिसतंय कॉन्क्रीट मिक्सर लावलं आहे आणि तिथं ते 2 पोरं कामाला आहेत. ती सारखीच टेंट बरोबर माग भोवती येडं घालतात. तर त्यांना विचारलं काय पाहिजे तर नाही काय नाही ते टेंट पाहायचं आहे का विचारलं तर नाही म्हणले, नुसते येडं घालतात. तर चला, आणि ह्या पेट्रोल पंपावर बी असली गाणी लावले डेंजर आणि इतक्या मोठ्या आवाजात लावले, त्यात कॉपीराईट 100% येईल. त्यामुळं मी इथं व्हॉइस ओव्हर करतो मित्रांनो. तर सगळा हे भाऊ आहे, ह्याला विचारलं भाऊ चोरी वगैरे होती का? ते म्हणला नाही होत चोरी, तुम्ही जिथं टेंट लावला आहे तर कॅमेराच्या समोर आहे. तर म्हणला आम्ही रात्रभर जागाच आहे, त्यामुळं काय अडचण नाही. आमच्या 2 जण आहेत, त्यातला आलटून पालटून ड्युटी कोण ना कोण जागा राहणारच आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या पार्टमध्ये.